विधानसभा मतदारसंघामध्ये नैराश्याच्या गर्तेत सापडलेला शेतकरी हा जगण्याची उमेद गमावून बसलेला आहे। काल कृषी उत्पन्न बाजार समिती पुसदच्या घाटोडी यार्डमध्ये वजन काट्यामध्ये एका शेतकऱ्याच्या गव्हाच्या काट्यात आढळलेली तफावत ही फार मोठ्या संख्येने 10 क्विंटलची होती। त्यामुळे शेतकरी चक्रावून गेला। अनेक शेतकऱ्यांनी तिथं त्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवला। एकीकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी शासन धोरणाने हतबल आहे। महिन्यामध्ये 30 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे आणि शेतकऱ्यांनी शेतमाल जो कष्टाने पिकवलेला आहे त्याच्या श्रमावर दरोडा टाकण्याचं काम या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मापारी व तिथल्या व्यवस्थेने केलेलं आहे। अधिकृत रेकॉर्डवर या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। मी आपल्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रस्थापित नेत्यांना आव्हान करतो की ते एकीकडे सांगतात की आम्ही वसंतराव नाईक शेतकऱ्यांचे आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन चालतो, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही काम करतो, व दुसरीकडे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिवसा ढवळ्या जर हे लोक दरोडा टाकून लुटत असेल तर इथं न्याय कोणाला मिळतो असा यक्ष प्रश्न आमच्या शेतकऱ्यांसमोर आहे। याच अनुषंगाने आज आम्ही राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पणनचे जयकुमार रावल आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पुसद उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आदरणीय बिजोल साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे निवेदन पाठवून काही विधायक मागण्या जे कायम कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्याच्या आड येते, शेतकऱ्याचं इथं शोषण होते, इथं पटाणी वसुली होते, या कार्यपद्धतीला घेऊन आम्ही इथं एक निवेदन सादर केलं आणि राज्य शासनाने याच्यावर तात्काळ या सगळ्या संबंधाच्या अनुषंगाने गृह विभागाच्या माध्यमातून निष्पक्ष चौकशी लावावी आणि दोषी व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आग्रही मागणी घेऊन आज आम्ही इथं उपविभागीय कार्यालयावर आलेलो आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेता यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून स्मशानाची भूमी म्हणून अवघ्या जगामध्ये ओळख आहे। इथल्या प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे व दप्तर दिंगराईमुळे आणि या लुटीच्या साम्राज्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल आणि हताश आहे। या शेतकऱ्यांना प्रशासनाने व गृह विभागाने निरपेक्ष न्याय द्यावा अशी मागणी घेऊन आज आम्ही सर्व शेतकरी इथं आलेलो आहोत। त्यावेळी एपीएमसी सचिव तसेच दुय्यम निबंधक अधिकारी यांनी जे संपूर्ण प्रसंग घडला होता, विषय हा खूप मोठा होता, तर त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होते, परंतु ते उपस्थित राहिले नव्हते। तर आज त्यांनी काय उत्तर दिले नेमके न उपस्थित राहण्यासाठी? त्यांनी घरचं एका विवाह सोहळ्यामध्ये ते असल्या कारणाने ते उपस्थित राहू शकले नाही असं कारण त्यांनी दिलं आणि त्या दिवशी शनिवार असल्यामुळे